नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या काळाच्या भाळावरती या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 21 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। सुरुवातीला आपण या कवितेच्या उर्वरित ओळींचा अर्थ समजून घेऊया आणि नंतर आपण या कवितेच्या खालील स्वाध्याय अभ्यासून घेऊया। चला तर आपण कवितेच्या उर्वरित ओळींचा भावार्थ समजून घेऊया। या काळाच्या भाळावरती या कवितेच्या ओळींमध्ये कवी आपल्याला सांगत आहे की आपल्याला काट्याकुट्यांच्या अवघड अशा वाटेवरून चालत पुढे पुढे जायचं आहे आणि जेव्हा आपण ह्या अडचणीतून मार्ग काढत काढत पुढे जाणार तेव्हा तुझ्या जीवनामध्ये पाऊस दाटून येईल आणि ह्या पावसामध्ये आपल्याला आशावादी दृष्टिकोन पाहायला मिळेल। या पावसाकडे पाहताना आपल्याला जीवनातील हे संकट दुःख थोडे कमी झाल्यासारखे नक्कीच वाटेल, म्हणजेच तेव्हा तुला तुझ्या कष्टाचे फळ मिळेल। आतापर्यंत सोसलेल्या उन्हाच्या झळा तुला म्हणजेच तुझ्या सर्व जीवनातील दुःख संपतील आणि पावसाच्या धारा तुझ्याकडे नाचत येतील, म्हणजेच तुला सुख देऊन जातील। पुढे कवी म्हणतो की कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य ललाट, म्हणजेच अंधार तुडवून तुला त्याला भेदून नवीन नवीन असे विचार रूपी पहाट सगळ्यांच्या जीवनामध्ये आणायचे आहेत। म्हणजेच काय, दुःखाच्या अंधारावर मात करून नवीन आशेची पहाट तुला जीवनामध्ये आणायची आहे। ही पहाट आपल्याला आपल्या कणाकणामध्ये उजेड देत या नशिबा धरतीचे नशीब तुला आजमावायचे आहे। पुढे कवी म्हणतो की उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा, नवीन वारे घेऊन येतू नव्या उषा, करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा। आता कवी इथे म्हणतात की तुझं हे अथक प्रयत्न करत असताना तुला नवीन दिशा मिळेल आणि नवीन विचार मिळतील। ह्या विचारांची आस तू कधी सोडू नको। ह्या नवीन विचारांबरोबर तुला ह्या सृष्टीला सुद्धा तेजोमय करायचं आहे, म्हणजेच तुला उंच आभाळामध्ये आकाशामध्ये उंच अशी झेप घ्यायची आहे, उंच अशी भरारी घ्यायची आहे। उंच भरारी घेत असताना काढ शोधून नव्या दिशा, तुला नवीन दिशा नवीन मार्ग सुचवायचे आहेत आणि त्या शोधून काढायच्या आहेत। या नवीन मार्गाबरोबरच तुला सगळ्यांच्या जीवनामध्ये आता हे जे काही विषमता अज्ञान असे बुरसटलेले जे विचार आहेत ते सगळ्यांच्या जीवनातून काढून टाकून नवीन वाट सगळ्यांना दाखवायची आहे, नवीन दिशा सगळ्यांना दाखवायची आहे। मग हे नवीन विचारांचे वारे तुला घेऊन यायचे आहे। घेऊन येतू नव्या उषा, उषा म्हणजेच काय, सकाळ प्रभात। मग जेव्हा नवीन विचारांची माळ तू सगळ्यांच्या जीवनामध्ये आणशील तर सगळ्यांच्या जीवनामध्येच तेज प्रकाश रूपी तेज पसरणार आहे। करणी मधून तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा। मग करणी म्हणजेच तुझी कर्तबगारी, तुझे कर्तव्य, तुझे कर्तृत्व, ह्या तुझ्या अशी काही तू कर्तृत्व कर, अशी काही तू कर्तबगारी कर की तुझ्या ह्या कर्तबगारीचे गुणगान सगळे धरणीवरल्या म्हणजेच त्या धर्तीवरतील शिळा, शिळा म्हणजेच दगड पाषाण, तर हे पृथ्वीवरचे प्रत्येक कणा प्रत्येक दगड प्रत्येक खडक प्रत्येक पाषाण तुझ्या ह्या कर्तृत्वाचे गुणगान गाऊ दे। आणि अशा रीतीने ह्या काळाच्या भाळावरती तुला नवीन असे विचार घेऊन संकटांना मात करून पुढे जायचे आहे। कवी आपल्याला ह्या कवितेतून काय बरं संदेश देत आहेत तर अखंड मेहनत आणि प्रयत्नांनी एखादी गोष्ट असाध्य अशी गोष्ट आपण नक्कीच साध्य करू शकतो। अडचणींना न घाबरता नव्या विचारांची नवीन दिशा शोधून काढ, असा संदेश या कवितेतून आपल्याला कवी देत आहे। ही कविता इथे संपत आहे। आता कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ आणि स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत। पाहूया कवितेच्या ओळींमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ। शब्दार्थ: झेपा उड्या भरारी, उषा सकाळ प्रभात, करणी कर्तबगारी कर्तृत्व कामगिरी, शिळा खडक पाषाण। स्वाध्याय अभ्यासूया आपण।
प्रश्न क्रमांक 1, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. 1. नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे? उत्तर. नवीन स्वप्ने साकारण्यासाठी या आत्ताच्या काळावर तुझ्यातल्या कर्तृत्वाच्या तेजाचा टिळा लाव. तुझ्या अपार कष्टातून माणुसकीचा मळा फुलव. तुझ्या तेजस्वी विचारांच्या सूर्यफुलांच्या बागा फुलवून ज्ञानाचा उजेड घरोघरी पोहोचव. सगळीकडे खळाखळा समृद्धीच्या नद्या वाहू देत. असे प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे. प्रश्न 2. पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते? उत्तर. काट्याकुट्यांनी व अडचणींनी भरलेल्या वाटा जिद्दीने चालत पुढे पुढे गेले पाहिजे. याच वाटा माणसाला आपोआप पाऊस भरून आलेल्या आकाशाकडे घेऊन जातील. असे केल्यामुळे जेव्हा दुःखाच्या उन्हाच्या झळा संपून जातील तेव्हा पानकळा नाचत येईल असे कवीला वाटते. प्रश्न क्रमांक 3. नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे? उत्तर. सगळीकडे दुःखांचा अंधार पसरला आहे, तो भेदण्यासाठी नवीन विचारांची पहाट आणली पाहिजे. या धर्तीवरच्या माणसाचे ललाट उजाळण्यासाठी नवीन पहाट व्हायला हवी. जुन्या विचारांना गाडून टाकण्यासाठी नवीन दिशा शोधायला कवी सांगत आहे. प्रश्न क्रमांक 2. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या ओळीचा अर्थ लिहा. उत्तर. अज्ञान, विषमता, बुरसटलेल्या प्रथांचा अंधारात इथली माणुसकी दिशेनेसी झाली आहे. नवीन पिढीने अपार कष्ट करून नवीन विचारांची बाग फुलवायला हवी. अथक परिश्रमाने माणुसकीचा मळा फुलणार आहे असे कवीला वाटत आहे. प्रश्न क्रमांक 3. मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती 8-10 वाक्यात लिहा. मानवतेचे पुजारी बाबा आमटे. आता बघा, जर पाहायला गेलं तर असे अनेक समाज सुधारक आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही त्या व्यक्तींबद्दल तुम्ही त्यांच्या कार्यांची माहिती लिहू शकतात. असे कितीतरी आहेत ज्यांचे आपले मानवतेसाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे. महात्मा फुले आहेत किंवा मग सावित्रीबाई फुले आहेत. ते तुम्हाला जे आवडतील ते समाजसेवकांचं तुम्ही वर्णन इथे ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहू शकता. इथे मानवतेचे पुजारी म्हणून बाबा आमटे यांची माहिती देण्यात आलेली आहे. जाणून घेऊया आपण बाबा आमटे यांची माहिती. महाराष्ट्रात अनेक साधू संतांनी, देशभक्तांनी व समाजसेवकांनी इथल्या रंजल्या गांजल्या माणसांची मनोभावे सेवा केली. त्यात बाबा आमटे यांचे कार्य मानवतेची शान उंचवणारे आहे. मालगुजाराच्या श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या बाबांनी वकिली ठोकरून कुष्ठरोग्यांची अविरत सेवा केली. त्यांच्यासाठी वरोरा येथे स्वयंपूर्ण आनंदवनाची निर्मिती केली. झडलेल्या हातांना काम देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. समाजाने टाकलेल्या मानवांना प्रतिष्ठा दिली. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा हे जीवनव्रत अंगीकारले व प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून मानवतेची पूजा केली. बाबा आमटे हे मानवतेचे पुजारी होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू शकता ते सविस्तर लिहा. उत्तर. माझी इतरांना मदत होईल अशी पुढील चांगली कामे मी करू शकतो किंवा करतो. 1. आईला कामात मदत करतो. 2. भावंडांशी प्रेमाने वागतो. 3. वृद्धांना मदत करतो. 4. गरीब विद्यार्थ्यांच्या फी भरण्याच्या अडचणी सोडवतो. 5. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यासाठी मदत करतो. 6. सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करतो. 7. अशिक्षितांना अक्षर ओळख शिकवतो. 8. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके वह्या पुरवतो. पुढील प्रश्न आहे कवितेतील मानव रोज नवीन स्वप्ने पाहतो, तशी तुम्ही कोणते कोणते स्वप्ने पाहता? आता हा तुमचा स्वमतवर आधारित प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खरोखर पाहत असणारे स्वप्न लिहू शकतात. 1. भरपूर पाऊस पडू दे. 2. अभ्यास चांगला होऊ दे. 3. आपापसात कोणाची भांडणे नको. 4. अज्ञान दूर होऊ दे. 5. कुणीही दुःखी नसावे. 6. सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे. प्रश्न क्रमांक 6. खालील तक्त्यात अ गटात कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि ब गटात ओळींचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला. आता अ गटातील आपण कवितेच्या ओळी पाहूया. सूर्यफुलाच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. तर इथे तुम्हाला ह्या कवितेच्या ओळींचा अर्थ ब गटामध्ये लिहायचा आहे. उत्तर पाहूया आपण ब गटामध्ये.
सूर्यफुले सूर्याकडे सन्मुख असतात, जणू ती सूर्याचे तेज आपल्यात साठवतात, म्हणून सूर्यफुलांच्या बागेतला प्रकाश प्रत्येक घरात यावा असे कवीला वाटते. काट्यामधल्या वाटांमधून चालत जा तू पुढे पुढे. याचं उत्तर पाहूया आपण ब गटामध्ये. काट्याकुट्यांच्या वाटांमधून म्हणजेच अडचणीच्या मार्गामधून तू पुढे पुढे चालत जा, अडचणींवर मात कर. प्रश्न क्रमांक 7 मधीलच आपण पुढील प्रश्नांचा अभ्यास करूया. अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट. याचा आपण अर्थ समजून घेऊया. ब गटामध्ये तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. दुःखरूपी अंधार पायतळी तुडवत जा व नवीन विचारांची सुखकारक पहाट घेऊन ये. उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा. याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. उच्च विचारांच्या उंच आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे, त्याचा तपास लाव. पुढचा प्रश्न आहे. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितातून शोधा व लिहा. पहिल्या पाहूया कपाळ. कपाळ या शब्दासाठी कवितेमध्ये आलेला शब्द आहे भाळ. दुसरा आहे प्रयत्न. प्रयत्न याच्यासाठी आलेला कवितेतील शब्द आहे यत्न. नंतर आकाश. आकाश या शब्दासाठी समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला आहे नभ. पृथ्वी. पृथ्वी या शब्दासाठी कवितेतील आलेला शब्द आहे धरा. सकाळ. सकाळ या शब्दासाठी कवितेतील आलेला शब्द आहे उषा. दगड. दगड या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द आहे शिळा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समानार्थी शब्द म्हणून सुद्धा परीक्षेत विचारले जातील की कपाळ जसे इथे तुम्हाला दिलेला आहे, पण तुम्हाला कवितेमध्ये दिलेले शब्द विचारतील, जसे की भाळ. भाळचा अर्थ तुम्ही लिहायचा आहे कपाळ. यत्न. यत्न म्हणजे प्रयत्न. नभ. नभ म्हणजे आकाश. धरा म्हणजे पृथ्वी. उषा म्हणजे सकाळ. शिळा म्हणजे दगड. जर तुम्हाला आलटून पालटून कशाही प्रकारचे प्रश्न कधी कधी फिरवून विचारतात, तर त्या प्रकारे तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, मग उत्तर तुम्ही लिहायचं आहे. कधी कधी विद्यार्थ्यांना उत्तर माहिती असतं, पण प्रश्न जर फिरून विचारला तर त्याचा अर्थ समजत नाही आणि त्यामुळे उत्तर येत असताना सुद्धा आपण चुकीचे उत्तरं लिहून येतो. कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. यमक जुळणारे शब्द आहेत तिथे. टिळा मळा. करी घरी. खळखळा पानकळा. धरणी करणी. देऊन जाऊन. पहाट ललाट. दिशा उषा. नेतील जातील. कणाकणाला म्हणजेच प्रत्येक क्षणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा. तर पाहूया याचं उत्तर. क्षणाक्षणाला. पावला पावलाला. घराघराला. दारादाराला. पानापानाला. गावागावाला. प्रश्न क्रमांक 7. नवी स्वप्ने नवी पहाट नव्या दिशा हे शब्दसमूह कवितेत आलेले आहेत. हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आलेले आहेत ते लिहा. उत्तर. नवी स्वप्ने हे कोणत्या अर्थाने आलेले आहेत तर उज्ज्वल भविष्याचे विचार. नवी पहाट हे कशासाठी आलेले आहे त्याचा अर्थ आपण म्हणू शकतो नवी आयुष्य, नवीन आशा, नवीन उमेद. नव्या दिशा म्हणजेच नवीन मार्ग. प्रश्न क्रमांक 8. या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो, तसे तुम्हाला घरातील व्यक्ती कोणकोणत्या गोष्टींसाठी कसे प्रोत्साहन देतात ते लिहा. उत्तर. घरातील व्यक्ती पुढील गोष्टींसाठी आम्हाला प्रोत्साहन देतात. 1. अभ्यास करण्यासाठी. 2. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी. 3. व्यायाम करण्यासाठी. 4. माणुसकी जोपासण्यासाठी. 5. विचारशील होण्यासाठी. 6. स्पर्धेत भाग घेण्यासाठी. 7. सद्गुण अंगी बांधण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपते. धन्यवाद.